लोकसंख्या वाढी पाठीमागे जन्मदराची कारणं आपण विचारात घेतली, म्हणजेच जन्मदरात वाढ झाल्यामुळं लोकसंख्येचा विस्फोट जो झाला, तसाच जेवढ्या प्रमाणात जन्मदर होत होता तेवढ्याच प्रमाणात मरणाऱ्यांची संख्या, मृत्यू पावणाऱ्यांची संख्यासुद्धा तेवढ्याच प्रमाणात झपाट्याने कमी होत होती. एकीकडे मोठ्या प्रमाणात बालकाला जन्म दिला जात होता, तर दुसरीकडे जन्माला आलेल्या बालकांचं संगोपन, त्याची काळजी, त्याचबरोबर त्यासाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होत होत्या. त्यामुळं या बालकांचं मृत्यूचं प्रमाण कमी होऊन लोकसंख्या वाढत होती किंवा वाढणे, ज्याला आपण मृत्यू दरात घट होणे म्हणतो. जन्माला येणाऱ्या बालकांचं मृत्यूचं प्रमाण कमी होणे, ज्याला आपण मृत्यूदर म्हणतो किंवा मृत्यूदरात होणारी घट म्हणतो. तर ही मृत्यूदरात होणारी घट का वाढली, म्हणजेच मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाण कमी का झालं. मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाण कमी होणे म्हणजेच त्या बालकांची जिवंत राहणाऱ्यांची संख्या वाढणे. मरण्याचं प्रमाण कमी झालं आणि जिवंत राहणाऱ्यांचं प्रमाण वाढलं, म्हणून लोकसंख्येचा विस्फोट झाला किंवा लोकसंख्या वाढली. आता या मृत्यूदरामध्ये घट होण्याची कारणं जर विचारात घेतली, तर त्यामध्ये पहिलं कारण आहे वैद्यकीय व आरोग्य सुविधांमधील सुधारणा. पूर्वीच्या कालावधीमध्ये देशामध्ये अनेक गंभीर आजार व्हायचे. या आजारावर कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या किंवा आरोग्याच्या सोयीसुविधासुद्धा नव्हत्या. त्या कालावधीमध्ये देशामध्ये प्लेग, पटकी, हिवताप, कांजण्या, क्षयरोग, कावीळ, मलेरिया असे अनेक प्रकारचे गंभीर रोग होते, ज्या गंभीर रोगावर कुठल्याही प्रकारची लस किंवा कुठल्याही प्रकारची औषधी नव्हती आणि त्यामुळं त्या गंभीर आजारामुळं मरणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असायचं. आरोग्याच्या सोयीसुविधा नव्हत्या. ज्या पद्धतीने आजच्या कालावधीमध्ये आपण अन्न, वस्त्र, निवारा, रस्ता, आरोग्य, शिक्षण या सगळ्या सुविधा उपभोगतोय, तशा प्रकारच्या सुविधा त्या कालावधीमध्ये नव्हत्या. साधं आजार झाला, त्या आजारावर उपचार म्हणून गावठी उपचार केले जायचे. कुठल्या कुठल्या झाडांच्या साली अशा प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था त्या गावामध्ये, त्या खेड्यामध्ये असायच्या. जे डॉक्टर असायचे ते तालुक्याच्या ठिकाणी असायचे. मग वैद्यकीय उपचार होऊन म्हणजे आपल्या खाजगी घरच्या पातळीवर उपचार करून झाले, त्यात बरा झाला ठीक, नाही बरा झाला तर मग रस्त्याची सुविधा नव्हती, वाहनाची सुविधा नव्हती. त्यामुळं त्या आजारी पेशंटला आणायचं म्हटल्यानंतर खाटावर टाकून 4 माणसं 10 माणसं खांदा देऊन उचलून आणावी लागायची. कधी ते उचलून आणता दवाखान्यापर्यंत पोहोचेपर्यंतच ते रस्त्यातच रामनाम सत्य असे व्हायचे. अशी कंडिशन होती. त्यामुळे मरणाऱ्यांचं प्रमाण भरपूर होतं. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जसजशी परिस्थिती बदलत गेली तसतसा या आरोग्याच्या सोयीसुविधांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आज वर जातोय म्हटलं तरीही तो जिवंत राहतोय, अशी कंडिशन आहे. म्हणजेच मृत्यूच्या दारेतून सुद्धा मानवाचा जीव वाचवला जातोय. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारच्या आरोग्याच्या सोयीसुविधा आज भारतामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळं मरणाऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे.
आणि जिवंत राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात भारताची वाढत असताना दिसून येते आहे. आज आपण आरोग्याची सुविधा विचारात घेतो आहे. ज्या अंगणवाडी सेविकेपासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत एक फोन कॉल केला की ॲम्ब्युलन्स आपल्या दारी येते आणि तिथंपासून आपलं ट्रीटमेंट फ्री ऑफ चार्ज या ठिकाणी उपलब्ध होते. आज 5-5, 7-7 लाखाचे सुद्धा मोठमोठे ऑपरेशन जे आहेत ते फ्री केले जात आहेत. जे केसरी कार्ड किंवा पिवळे कार्ड आहेत यांना ह्या सुविधा सगळ्या मोफत आहेत. इथंपर्यंतची सुविधा भारत सरकारकडून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. त्यामुळं मरणाऱ्यांचं प्रमाण कमी होऊन जिवंत राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम देशाची लोकसंख्या मर्यादेपेक्षा वाढलेली आपल्याला दिसून येते आहे. त्याचबरोबर माता मृत्यूदर काळानुरूप आरोग्याच्या सुविधेमध्ये सुधारणामुळे प्रसूती दरम्यान मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे. पूर्वी बाळ पोटात असतानाच आई जेव्हा बाळाला जन्म घालण्यासाठी चा वेळ यायचा त्या कालावधीमध्ये अनेक स्त्रियांचे जीव या ठिकाणी जायचे. कारण प्रसूतीच्या कालावधीमध्ये म्हणजे बाळ जन्माला घालण्याच्या कालावधीमध्ये किंवा त्या वेळेस कुठल्याही प्रकारच्या दवाखान्याच्या किंवा आरोग्याच्या कुठल्याही सोयीसुविधा नव्हत्या. गाव पातळीवर घर पातळीवरच या बालकांना जन्म दिलं जायचं. त्या कालावधीत काही बरं वाईट झालं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. आज कालावधीमध्ये वेळेच्या अगोदरच एक फोन कॉल केला की ॲम्ब्युलन्स घरी येते. घरून त्या मातेला दवाखान्यापर्यंत पोहोच केलं जातं आणि त्याची सुखरूप या ठिकाणी बाळंतपण होतं आणि त्यामुळं आईचा पण जीव वाचला जातो आहे आणि बाळाचा पण जीव वाचवला जातो आहे. त्यामुळं स्त्रियांचं प्रसूतीच्या कालावधीमध्ये जो मृत्यू व्हायचं त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. त्यामुळं मृत्यूदरात घट होऊन जन्मदरात वाढ होत आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर बालमृत्यूदरामध्ये जी घट झालेली आहे ही घट जर विचारात घेतली तर ही घटसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. चांगल्या वैद्यकीय सुविधामुळे बालमृत्यूदरात घट झालेली आहे. बालमृत्यूदराचे प्रमाण 1951मध्ये दर हजारी 146 होते ते 2002मध्ये दर हजारी 64वर आणि 2011मध्ये हा दर केवळ 47वर आलेला आहे. म्हणजे तिथे 1000 लोकसंख्येमागे 1951मध्ये 146 बालक मृत्यू पावायचे ते 2002मध्ये 1000 लोकसंख्येमागे 64 बालक मृत्यू पावायचे तर ते 2011मध्ये त्याचं प्रमाण 47वर इतकं कमी झालं. म्हणजेच मरणाऱ्यांचं प्रमाण 1951मध्ये 146 होता तर 2011मध्ये 47 इथंपर्यंत कमी झालेला आहे. म्हणजे हा बदल होण्यापाठीमागे केवळ देशामध्ये घडून आलेला आमूलाग्र बदल जो आरोग्य क्षेत्रातला आहे वैद्यकीय सोयीसुविधा आहे तो महत्त्वपूर्ण आहे. ज्याचा परिणाम आज बालमृत्यूदरामध्ये घट झालेली आहे. जे अपंगत्वाच्या बाबतीमध्ये देशामध्ये मोठी समस्या होती त्यावर भारतामध्ये लस शोधून काढली गेली ज्याला आपण पोलिओ लस म्हणतो. अपंगाचं प्रमाण कमी झालं. अनेक प्रकारच्या लसींचं देशामध्येच निर्माण होऊन देशातील जनतेला त्या दिल्या जातात. म्हणजेच बाळ पोटात राहिल्यापासून ते जन्माला येईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लसी त्या मातेपासून तर त्या बालकाचं वय 15 वर्ष होईपर्यंत लस दिली जाते. कावीळची लस, पोलिओची लस या वेगवेगळ्या प्रकारच्या लसी त्या विशिष्ट कालावधीपासून 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 10 महिने, वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष इथंपर्यंतच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची म्हणजेच औद्योगिक सुविधांमधील झालेला हा जो बदल आहे याचा परिणाम या बालमृत्यूदराचं प्रमाण कमी होऊन लोकसंख्या वाढण्यामध्ये दिसून येत आहे.
त्याचबरोबर साक्षरतेमध्ये झालेली वाढ, देशामध्ये निरक्षरता कमी होऊन लिहिता वाचता येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. साक्षरता म्हणजेच लिहिता वाचता येणे. आता लिहिता वाचता येणाऱ्यांची संख्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत सारे शिकूया पुढे जाऊया ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना ग्रामीण भागापर्यंत रुजवली गेली आहे. आज 10 ते 15 वर्षापूर्वीपासून ही सर्व शिक्षा अभियानाची जी योजना आहे सरकारची, ही दीर्घ कालावधीपर्यंत योजना आहे, ज्या अंतर्गत मुलींना मोफत पास, सर्व शाळांमध्ये मोफत शिक्षण, मोफत पुस्तके, मध्यान्हाचं जेवण, मोफत कपडे या वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारच्या सोयीसुविधेमुळं तळागाळापर्यंतचा प्रत्येक मूल आज शिक्षणाकडे आकर्षित झालेला आहे. आणि त्यामुळं प्रत्येक देशातील लोक किंवा बालक शिक्षण घेत असताना, या समाजामध्ये वावरत असताना, योग्य अयोग्य चांगलं वाईट याचे तो धडे घेत असताना, त्यातूनच देशात वाढणारी जी लोकसंख्या आहे, त्याचबरोबर बालसंगोपनासाठी जे काही वेगवेगळे सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधा, त्याचबरोबर शिक्षण घेतल्यामुळं लोकांमध्ये असणारी अंधश्रद्धा, अज्ञान हे दूर केवळ आणि केवळ शिक्षणामुळे दूर करता आलेले आहेत. आणि त्यामुळं चूल आणि मूल, मुलगा परिवाराचा दिवा, वारस अशी म्हणण्याची प्रवृत्ती, एकापेक्षा जास्त परिवारामध्ये जर संख्या असेल तर कामाला मदत होईल, पैसे जास्तीत जास्त कमवता येईल, हा जो अज्ञान होता, हा अज्ञान शिक्षणामुळे दूर झालेला आहे. आणि त्यामध्ये हे अज्ञान दूर जाऊन छोटा परिवार सुखी परिवार, हम दो हमारे दो अशी जी प्रवृत्ती आहे, आता हळूहळू हम दो हमारा एक अशी प्रवृत्तीसुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येईल. कारण आजच्या कालावधीमध्ये एक मूल, 2 मुलांना संपूर्ण त्यांचं संगोपन ते त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी जी आईवडिलांची कसरत आहे, यावरून स्पष्ट होतो आहे की आजच्या एवढ्या मोठ्या वाढलेल्या लोकसंख्येमध्ये वाढलेल्या महागाईमुळे जीवन जगणं किती कठीण होत आहे हे आज शिकलेल्या आईवडिलांना कळतं आहे. आणि त्यामुळं आपण जर परिवार छोटा ठेवला तर परिवार सुखी राहू शकतो, ही संकल्पना केवळ आणि केवळ शिकलेल्या आईवडिलांमुळे निर्माण झाल्यामुळं इथे एकापेक्षा जास्त बालकांना जन्म देण्याऐवजी 1 किंवा 2 बालकच हे आपल्या परिवारासाठी पुष्कळ आहेत, अशी भावना निर्माण झाल्यामुळं देशाच्या लोकसंख्या वाढीमध्ये घट झालेली असताना दिसून येते आहे. कारण जन्मदराचं प्रमाण इथे निश्चितपणे कमी झालेलं आहे असे या ठिकाणी म्हणता येईल. केवळ हे कळतं कोणाला? केवळ शिकलेल्या लोकांना कळतं. आणि म्हणून शिक्षणाचा वाढता प्रसार आणि प्रमाण जे आहे हे सुद्धा या जन्मदर कमी करण्यास मृत्यूदर कमी करण्यास मदत ठरत आहे. ज्याचं उदाहरण आपल्याला या चित्रावरून स्पष्ट दिसेल की हम दो हमारा एक असं या ठिकाणी हे चित्र दिसतं आहे, ज्यामुळे सुद्धा लोकांची संख्या आजच्या कालावधीमध्ये कमी करण्यास मदत होत आहे असं म्हणता येईल. त्याचबरोबर जन्मदर कमी होण्यासाठीचं कारण काय आहे तर सकस आहार आणि त्याचा वापर. शिक्षणामुळे आरोग्य आणि सकस आहार याबद्दल जागृती निर्माण झाली आणि त्यामुळं मुलांचे कुपोषण व स्त्रियांच्या अस्वास्थ्यामुळे मृत्यूचं प्रमाण कमी होण्यास मदत झाली. ज्या सकस आहारामुळे
देशामध्ये मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाण निश्चितपणे कमी झालेलं आहे. पूर्वी जे अन्न मिळायचं ते पोटभर मिळायचं नाही, मिळायचं तर निकृष्ट दर्जाचं मिळायचं. अनेक आजारांना प्रतिकारशक्ती त्या अन्नामुळे निर्माण व्हायची नाही आहे. अनेक आजारांना बळी पडायचे आणि त्यामुळं बालकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात व्हायचं, जिथे आपण कुपोषण म्हणतो. म्हणजे मुलांना योग्य आणि सकस आहार न दिल्यामुळं त्यांची प्रकृती जी अत्यंत नाजूक असायची, हातपाय सुकलेले वगैरे, पोट पुढे बाहेर आलेलं, ज्याला आपण कुपोषण म्हणतो, हे त्या शरीराला आवश्यक असणाऱ्या सकस आहाराचा अभाव, न मिळणे अशी प्रवृत्ती असायची आणि त्याचा परिणाम मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असायचं. पण अलीकडच्या कालावधीमध्ये हे सकस आहार जे आहे हे आज बालकांना मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध होत असताना त्याचा परिणाम मृत्यूचं प्रमाण कमी होऊन जिवंत राहण्याचं प्रमाण वाढत जाऊ लागून देशाची लोकसंख्या वाढत असताना दिसून येत आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच ऐनवेळी निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठीच्या ज्या सोयीसुविधा आहेत आजच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळं तशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच, तसा प्रसंग निर्माण होण्यापूर्वीच सावधगिरी ही वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. आज वाऱ्यासारखी कोणतीही बातमी जी आहे मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंतच्या गावापर्यंत पोहोचते आहे. हा या आपत्ती व्यवस्थापनामध्ये झालेला आमूलाग्र बदल आहे. भूकंप असेल, वादळ, वारा, अतिवृष्टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती ज्या अचानक निर्माण होणाऱ्या आहेत त्याच्या पूर्वीचा अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे. त्यामुळं त्या भागातील लोक हे सावधरित्या आपलं जीवन जगण्यामध्ये यशस्वी होतात आणि त्यामुळं ऐनवेळी संकटामध्ये सापडण्याच्या ऐवजी त्या संकटापासून वाचवण्यात ज्या काही सोयीसुविधा देशातील सरकारकडून उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत या महत्त्वपूर्ण आहेत. ज्यामध्ये झालेला बदल हा आमूलाग्र बदल आहे असं म्हणता येईल, ज्यामुळं लोकांची संख्या ही वाचवण्यात यश येत आहे आणि त्याचा परिणाम देशाची लोकसंख्या ही कमी मृत्यू पावून वाढण्यात भर पडत आहे, ज्याचा परिणाम देशाची लोकसंख्या वाढत आहे असं आपल्याला म्हणता येईल किंवा देशातील लोकसंख्येचा एक प्रकारचा विस्फोट झालेला आहे असं म्हणता येईल. या देशातील मृत्यू पावणाऱ्या संख्येमध्ये घट होण्याची इतरही कारणं आहेत, ज्यामध्ये शिक्षणामध्ये झालेला आमूलाग्र बदल आहेत, सामाजिक सुधारणा ज्या आहेत, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चाली रीती रूढी परंपरा ज्या आहेत आता जवळजवळ कमी होत चाललेल्या आहेत. वाढतं शहरीकरण हा सुद्धा या मृत्यूदर कमी करण्यासाठीचं कारणीभूत ठरणारा घटक आहे. राहणीमानात झालेली सुधारणा हा सुद्धा या ठिकाणी देशातील मृत्यूदर कमी करण्यास आणि जन्मदर वाढण्यास कारणीभूत ठरतो. त्याचबरोबर जनजागृती मोहिमा ज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या समाजातील लोकांना एक माहिती देण्यासाठी, जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या रॅली, जनजागृती मोहीम या माध्यमातून सुद्धा लोकांना त्या बाबींची माहिती दिली जाते, त्या लोकांना जागृत केलं जातं, प्रवृत्त केलं जातं आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या वाईट चालीरीती, रूढी परंपरा, वाईट कार्य या माध्यमातून दूर करून चांगल्या मार्गाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यामुळं मृत्यूचं प्रमाण कमी होऊन जिवंत राहण्याचं प्रमाण वाढत आहे आणि त्याचा परिणाम देशामध्ये लोकसंख्येचा एक प्रकारचा विस्फोट झालेला आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. इथे ही वाढणारी जी लोकसंख्या आहे या वाढणाऱ्या लोकसंख्येवर आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाचे जे वेगवेगळे उपाय आणि वेगळ्या प्रकारचे जे धोरण आखले गेले याची माहिती विचारात घेत असताना इथे आर्थिक उपाय आहेत आणि सामाजिक उपाय. आर्थिक
हे सामाजिक उपाय आणि हे आर्थिक उपाय जे आहेत आता केलेल्या विवेचनावरून तुम्हाला याचं संपूर्णपणे विश्लेषण लक्षात येऊन जाईल. आर्थिक उपाय आणि सामाजिक उपाय म्हणजे ही देशांची मर्यादेपेक्षा जास्त वाढलेली लोकसंख्या कमी कशी करता येईल यासाठीचे हे सामाजिक उपाय आणि हे आर्थिक उपाय वाचन करून घेतल्यानंतर तुम्हाला समजून येईल. त्याचबरोबर भारतातील लोकसंख्या धोरण अंतर्गत सरकारकडून कोणकोणती धोरणं स्वीकारली गेली, कोणकोणती कार्यक्रम हाती घेतली गेली, तर ही 2-3 कार्यक्रम आहेत ज्यामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रम, कुटुंब नियोजन कार्यक्रम, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चा या धोरणाअंतर्गत देशामध्ये ही लोकसंख्या कशी कमी केली जाईल किंवा कशी कमी होईल यासाठीचे हे प्रयत्न, यासाठीचे हे उपाय या ठिकाणी म्हणता येईल. वाचून घेतल्यानंतरच तुम्हाला समजून येईल. एवढा भाग या पाठामध्ये अभ्यासाचा होता, तो आपण पूर्ण केलेला आहे. हा इथे पाठ जो आहे तो संपवतो आहे. या पाठामध्ये याच्या पुढील भाग जो आहे तो या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळला गेलेला आहे. त्यामुळं या पूर्वीचा भाग जो आहे हा या ठिकाणी काही अभ्यासायचा नाही आहे. कुठला तर लोकसंख्या एक मानवी साधनसंपत्ती, आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका आणि त्याचबरोबर हा जो भाग आहे हा वगळलेला आहे. ठीक आहे.